हाय, गुड मॉर्निंग. तर खूप दिवसापूर्वीची गोष्ट आहे. गुड मॉर्निंग नाही, हे नाईटचा ब्लॉग आहे. पण म्हटलं चला आज मी वॉइस देते, तो गुड मॉर्निंग होतं. मग मी काय केलं, आल्यानंतर नेत्याने पाऊट आणला होता. आणि म्हणजे खूप दिवसापूर्वीचा ब्लॉग आहे. म्हणजे मला पावट्याची शेंगा खूप आवडतात. ॲक्च्युली ते मसाले भातामध्ये किंवा त्यांचे जे आपण आमटी बनवतो ना, ती मला खूप आवडते. तर ते निसायचं होतं. मग त्यासाठी मी भांडी खाली किचनवरून खाली ठेवली आणि अर्धी पपई होती. मग ती पण म्हटलं पहिलं खाऊन घ्यावं, कारण की भूक पण खूप लागलेली होती आणि थोडासा नाश्ता केलाच पाहिजे. तर तब्येतीचं काय होती, वाढतच जाते. जाऊ द्या, झाड तर झाड एवढं कुठं आपल्याला कोण बघणार आहे. तर मग मी आहे ना पाणी वगैरे पिऊन घेतलं पहिल्यांदा आणि पाणी फ्रीजमध्ये ठेवलं. मला एवढी थंडी चालली तरी मला ना पाणी फ्रीजमधलंच लागतं. त्यानंतर मला ह्या ग्लासामध्ये ना पहिलं वाटलं काय न काय नाही, नंतर मला कळलं ते ताक आहे. मी पाहिलं व्यवस्थित तर ते ताक होतं. मग मी परत व्यवस्थित त्याला ना जिथं होतं ते ठेवून दिल्यानंतर पपई कापायला घेतली. पपई वगैरे कापली मस्त, मोठे मोठे त्याचे भाग केलेले. छोटे पण नाही करायचे, लय मोठे पण नाही करायचे. जसं आपण सॅलडमध्ये करतो त्याप्रमाणे करायचे. आणि इकडे बघत होते मोबाईल, ते खरंच चालू आहे का व्हिडिओ, कारण की व्हिडिओ चालू असणं इम्पॉर्टंट असतं. तर मग त्याच्यानंतर मग मी दुसरी पण ना एका प्लेटमध्ये दुसऱ्या हे करून घेतली. मग मधून एक भाग करून ती कापून वगैरे घेतली आणि मस्त वगैरे त्याच्यावरती आहे ना थोडं थोडं ना मी मीठ टाकलं. मला मीठ टाकून कोणता पण पदार्थ खूप आवडतो. मग मी थोडं पपईवर मीठ टाकलं आणि एक नंबर लागते पपई. मला खूप आवडते पपई. नंतर यांना नेऊन दिली मी. त्यानंतर पावट्याची शेंगा सोलाय घेतल्या, कारण की मला मसाले भात करायचा होता. आणि मग पटापट अशा सगळ्या शेंगा सोलून घेतल्या. म्हणजे त्याच्यात हे म्हणजे नाही का, आपण जे घरनं आणतो ना गावावरनं, तर मग त्याच्यात थोडेफार किडे असतात. पण याच्यामध्ये किडे नव्हते. सगळ्या शेंगांमध्ये असे व्यवस्थित असे दाणे वगैरे होते. तेवढे असे दाणे झालेले होते. त्यानंतर मग त्याला पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवलं. तांदूळ घेतलं, इकडे टोमॅटो कांदा चिरला होता. त्याला मग आता आपण आहे ना फोडणी देऊया. तर पहिलं ना तेल घेतलं, चांगलं तापून दिलं. त्याच्यामध्ये कांदा टाकला. कांदा म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नका टाकू. मला आवडतं म्हणून मी टाकला होता. आणि नंतर मग कांदा टाकल्यानंतर मी तो थोडासा लाल होऊन दिला आणि त्यानंतर थोडी जिरी आणि मोहरी टाकली त्याच्यामध्ये, कारण की त्याचा पण तडका छान लागतो. तर मग ते त्याला थोडं हे परतून दिल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलं टोमॅटो टाकले, कारण की टोमॅटो पण थोडे परतून द्यायचे, कारण की कच्चे पण नंतर तसे पण ते मेल्ट होऊन जातात, पण तरी पण थोडेसे परतून द्यायचे टोमॅटो. आणि टोमॅटो वगैरे परतून दिल्यानंतर मी काय केलं, थोडंसं त्याच्यामध्ये ना हे ॲड केलं, म्हणजे नाही का परतून वगैरे दिलं सगळं मस्तपैकी. आणि तुम्हाला पाहिजे ते मसाले तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. मला पाहिजे ते मी केलेत. तरी मग त्याच्यामध्ये थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकली. मला माहिती आहे आलं लसूण पेस्ट बाहेरची वापरायची नाही, तरी पण मला टाईम नसतो कधी कधी येणं संध्याकाळचं. तसं पण मला स्वयंपाकाचा कंटाळा येतो. मी काही एवढी हौशी नाही आहे. आणि मस्त असं बाहेर व्ह्यू झालं. तर हे झाड सांगा कशाचं आहे. मला कमेंट करून नक्की सांगा ते झाड कशाचं आहे. तर त्यानंतर मग मी मस्तपैकी आहे ना परतून वगैरे दिलं आणि आलं लसूण पेस्ट टाकली ना, एक नंबर तडका लागतो. तर तो झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये ना फक्त थोडासा आहे ना शाही बिर्याणी मसाला टाकला होता. थोडंसं म्हणजे हा पडत पण नव्हता बराच वेळ त्याला हे करायला. थोडाच टाकला आणि थोडीशी त्याच्यामध्ये नंतर मी मिरची पावडर ॲड केलेली होती. आणि सगळ्यांना व्यवस्थित परतून वगैरे दिलं. तुम्ही जेवढं जास्त मसाला तेलामध्ये परतल तेवढं जास्त तुमचे ना हे चांगलं होतं. म्हणजे जी काही आमटी असेल ती. त्यानंतर थोडासा लाल मसाला मी त्याच्यामध्ये ॲड केला होता, कांदा मसाला. आणि तो पण जरा वेळ परतून वगैरे दिला. आणि हे सगळं परतल्यानंतर जे आपला पावटा होता ना, त्याचे मी जे दाणे केले होते ते सगळे त्याच्यामध्ये ना टाकून दिले. आणि एका हाताने मोबाईल पकडायचा आणि एका हाताने दाणे म्हटल्यावरती ते जमत नव्हते. तरी पण मी कसे कसे ना पाण्यातून काढून आहे ना सगळे टाकले होते, कारण की स्टँड तर माझ्याकडे नाहीच आहे. म्हणजे होतं पण मी ते देऊन टाकलं, ते ॲडजस्ट होत नव्हतं किचन वाट्यावरती. आणि त्याच्यानंतर मग सगळं परतून वगैरे घेतलं. आणि परतून वगैरे घेतल्यानंतर बघा मस्त असा कलर आणि वास तर एवढा एक नंबर सुटला होता मला. या शेंगांचा वासमुळंच मला ह्या शेंगा आवडतात आणि खायला पण एवढं टेस्टी लागतात ना, तुम्हाला काय सांगू. नंतर सगळं हलून वगैरे झालेलं होतं थोडा वेळ. त्यानंतर मी त्याच्यामध्ये तांदूळ वगैरे ॲड करून पाणी ॲड केलेलं होतं. आणि तुम्हाला पाहिजे असेल तसं तुम्ही पाणी ॲड करू शकता. त्यानंतर आपली मस्त अशी ना खिचडी ना तयार झालेली होती. हे पहा अशा प्रकारे. त्याच्यामध्ये हे पण एका हाताने निघत नव्हतं. मग कॅमेरा बाजूला ठेवून दिला आणि मग परत मी
हे करून घेतलं तर अशा प्रकारे आपला खिचडी भात तयार झालेला होता. आणि साधं सिंपल भात झाला होता पण एक नंबर लागत होता. त्यानंतर मसाले भात, कांदा टोमॅटो आणि लोणचं होतं या जेवायला तर नक्की. आणि त्याच्यानंतर खाल्ल्यानंतर आम्ही थोडंसं ना बाहेर फिरायला गेलो होतो तर मस्त अशी राईट मारली थोडीशी. म्हटलं चला खूप दिवसांनी फिरायला जायची इच्छा होती. तर आजच्यासाठी एवढं, चला भेटूया उद्याच्या ब्लॉग.